नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं। मास्टर बॅच आपण चालू केलेली आहे, त्यावरील व्हिडिओ आपण खूप अपलोड केलेले आहेत। तर आज आपण बघणार आहोत CDP बुद्धिमत्ता, इंटेलिजन्स हा खूप महत्त्वाचा पार्ट राहणार आहे आणि आपल्याला 3 ते 4 गुण हमखास देऊन जाणारा पार्ट आहे। म्हणून जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेवटपर्यंत जुळून राहा। तुमच्या प्रत्येक कन्सेप्ट व्यवस्थितपणे आपण क्लिअर करून घेणार आहोत। सर्वप्रथम बघा, शिक्षकांसाठी असो या परीक्षेसाठी असो, बुद्धिमत्ता का महत्त्वाची आहे? कारण की ते आपल्याला आरामाने 2 ते 3 कधी-कधी 4 गुण पण देऊन जाते। तर नेमकं आहे काय? तर विद्यार्थ्यांमधील फरक ओळखणे। वर्गातील प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो, त्याच्या शिकण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात आणि अध्यापन पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार शिक्षकाला शिकवण्याच्या पद्धतीत बदल करावा लागतो। ओके, काय सविस्तरपणे आपण बारीक गोष्टी समजून घेणार आहोत। मित्रांनो, बुद्धिमत्ता म्हणजे नक्की काय? तर बघा, बुद्धिमत्ता ही कोणतीही एकच गोष्ट नसून ती विविध क्षमतांची बेरीज आहे। विविध क्षमतांची बेरीज म्हणजे काय? बुद्धिमत्ता आहे। तर यामध्ये विविध क्षमता कोणत्या? तर समस्या सोडवण्याची क्षमता, नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता, त्यानंतर परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता, या सगळ्या क्षमता यामध्ये येतात। तर समस्या सोडवण्याची क्षमता म्हणजे काय? कठीण प्रसंगात योग्य मार्ग शोधणे। जर एखादी कठीण समस्या असेल तर त्यामधून योग्य मार्ग कसा काढावा हे समस्या सोडवण्याची क्षमता आहे मित्रांनो। नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता, अनुभवातून आणि सभोवतालच्या वातावरणातून वेगाने शिकणे। अनुभवातून किंवा सभोवतालच्या वातावरणातून वेगाने शिकणे म्हणजे नवीन गोष्ट शिकण्याची क्षमता। त्यानंतर परिस्थितीशी जुळवून घेणे, नवीन परिस्थिती, नवीन आणि बदलत्या वातावरणाची स्वतःला सामावून घेणे, ॲडॅप्टेबिलिटी म्हणतात त्याला। या सगळ्या गोष्टी मित्रांनो बुद्धिमत्तामध्ये येतात। तर बुद्धिमत्तामध्ये काय येत आहे सगळं बघितलं आपण। तर समस्या सोडवणे, नवीन गोष्ट शिकणे, परिस्थितीशी स्वतःला जुळवून घेणे, या सगळ्या गोष्टी इंटेलिजन्समध्ये येतात मित्रांनो। तर बुद्धिमत्ता ही एक गोष्ट नसून विविध क्षमतांची बेरीज आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। तर बुद्धिमत्तेचे वैशिष्ट्ये काय आहेत? तर बुद्धिमत्तेचे वैशिष्ट्य आपण बघू। तार्किक विचार करणे, ज्यामध्ये कार्यकारणभाव समजून विचार करणे, लॉजिकल थिंकिंग वाढते आपली बुद्धिमत्तेमध्ये। ग्रहण क्षमता, लर्निंग ॲबिलिटी, माहिती लवकर आणि अचूक समजून घेणे। त्यानंतर निर्णय क्षमता, डिसिजन मार्किंग, योग्य वेळी अचूक निर्णय घेण्याची ताकद। त्यानंतर अमूर्त विचार, ॲब्स्ट्रॅक्ट थिंकिंग, ज्या गोष्टी समोर नाहीत, जे काल्पनिक आहे त्यांची पण कल्पना करू लागणे म्हणजे बुद्धिमत्तेमध्ये येते मित्रांनो। असे वैशिष्ट्य आहेत जसं की तार्किक विचार असो, ग्रहण क्षमता असो, निर्णय क्षमता, अमूर्त विचार। बुद्ध्यांकाचे मोजमाप कसे करतात? बुद्ध्यांकाचे मोजमाप म्हणजे IQ कसे मोजतात? तर IQसाठी सूत्र दिलेलं आहे आपल्याला। IQ = मेंटल एज MA भागीला क्रोनोलॉजिकल एज म्हणजे मानसिक वय भागीला शारीरिक वय, त्याला गुणिला 100 हा आपला सूत्र आहे मित्रांनो। आणि परीक्षेमध्ये हमखास आपल्याला विचारणारा सूत्र आहे मित्रांनो, खूप महत्त्वाचं सूत्र आहे। IQ = MA भागीला CA गुणिला 100 म्हणजे MA म्हणजे मेंटल एज म्हणजे आपली मानसिक वय, विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी काय आहे ते। CA म्हणजे क्रोनोलॉजिकल एज म्हणजे शारीरिक वय, विद्यार्थ्यांच्या जन्मानुसार प्रत्यक्ष वय किती, त्याला गुणिला 100 म्हणजे मित्रांनो आपलं IQचं सूत्र म्हणजे बुद्ध्यांकांचे मोजमाप होते मित्रांनो। तर हे सूत्र दिलं कोणी? तर हे सूत्र दिलं आपल्याला विल्यम स्टर्न यांनी हे सूत्र आपल्याला दिलेलं आहे। IQ = MA/CA × 100 मित्रांनो, हा सूत्र लक्षात ठेवायचं आहे आणि आपल्याला हमखास 1 मार्कासाठी हा प्रश्न येऊ शकतो, विचारला जाऊ शकतो मित्रांनो। सिरीज जर आवडत असेल तर कमेंटमध्ये YES असं टाईप करावे आणि आमचं मोटिवेशन वाढवावे मित्रांनो। IQचे वर्गीकरण आणि स्तर कसे डिवाईड केलेले आहेत ते बघू। क्लासिफिकेशन ऑफ IQ। तर मित्रांनो इथे बघा, 90पेक्षा कमी त्या विद्यार्थ्यांना कमी बुद्धिमत्ता म्हणजे बिलो ॲव्हरेज मानल्या जातात। 90 ते 110 मध्ये सर्वसामान्य बुद्धिमत्ता म्हणजे ॲव्हरेज IQ, बहुतांश लोक याच गटात येतात। 110च्या पुढे प्रगत कुशाग्र बुद्धिमत्ता म्हणजे अबाव ॲव्हरेज आणि 140पेक्षा जास्त मित्रांनो ते असतात प्रतिभाशाली म्हणजे गिफ्टेड चिल्ड्रन, अलौकिक बुद्धिमत्ता असते। तर क्लासिफिकेशन लक्षात ठेवायचं आहे, 90पेक्षा कमी, 90 ते 110, 110च्या पुढे आणि 140पेक्षा जास्त। तर जास्तीत जास्त भर आपल्याला या गोष्टीवर द्यायचा आहे मित्रांनो, यावर पण प्रश्न विचारले जाऊ शकतात, म्हणून आपल्याला सगळ्या पार्टवर फोकस करायचा आहे आणि व्यवस्थितपणे विचार करायचा आहे। तर मित्रांनो, हावर्ड गार्डनर यांनी मित्रांनो मल्टिपल इंटेलिजन्स म्हणजे बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत आपल्याला दिलेला आहे। तर ते काय म्हणतात आपण बघूया थोडक्यात। हावर्ड गार्डनर म्हणतात, त्यांचा मुख्य विचार आहे, बुद्धिमत्ता ही एकच नसून ती अनेक प्रकारची आहे। किती प्रकार आहेत ते बघणार आहोत आपण। हावर्ड गार्डनरनुसार बुद्धिमत्ता ही एकच नसून मित्रांनो ती अनेक प्रकारची असं त्यांचं म्हणणं आहे। प्रत्येक व्यक्तीमध्ये एकापेक्षा जास्त बुद्धिमत्ता असू शकतात आणि त्या स्वतंत्रपणे काम करतात। हावर्ड गार्डनरचं म्हणणं काय तुम्ही समजून घ्या मित्रांनो, बुद्धिमत्ता एकच नाही तर ती अनेक प्रकारची आहे आणि प्रत्येक बुद्धिमत्ता स्वतंत्रपणे आपलं काम करते। तर हावर्ड गार्डनरनुसार प्रमुख 8 प्रकार त्यांनी सांगितलेले आहे बुद्धिमत्ताचे, तर ते आपण सविस्तरपणे पुढे बघणार आहोत। तर एकेकाने आपण बघूया काय म्हणतात हावर्ड गार्डनर। तर बघा मित्रांनो, प्रकार 1 ते 3 बघूया पहिले, ज्यामध्ये भाषिक येते, शब्दांवर आणि भाषेवर प्रभुत्व, उदाहरणार्थ उत्कृष्ट वक्ते, लेखक, कवी हे यांची बुद्धिमत्ता येते मित्रांनो भाषिकमध्ये। उदाहरण कोण? वक्ते, लेखक, कवी।
त्यानंतर तार्किक गणितिक मित्रांनो, लॉजिकल मॅथमॅटिकल, यामध्ये येते तर्क करणे, गणित सोडवणे. यामध्ये कोण येणार? शास्त्रज्ञ, गणितज्ञ, उदाहरणार्थ अल्बर्ट आइन्स्टाईन वगैरे. त्यानंतर मित्रांनो सांगीतिक पण एक बुद्धिमत्ता आहे हावर्ड गार्डनरनुसार, ज्यामध्ये ताल, सूर आणि आवाजाची उत्तम समज. यामध्ये उदाहरण येणार गायक, संगीतकार AR रहमान, लता मंगेशकर, किशोर कुमार, मोहम्मद रफी, कुमार सानू, सोनू निगम, उदित नारायण, ह्या सगळे सिंगर मित्रांनो सांगीतिक बुद्धिमत्तामध्ये येणार. तर आपण 1 ते 3 मध्ये कोण बघितल्या? भाषिक, तार्किक, गणितिक आणि सांगीतिक मित्रांनो. त्यानंतर 4 ते 6 मध्ये बघा शारीरिक गतिशील, म्हणजे यामध्ये मित्रांनो शरीराच्या हालचालीवर अचूक नियंत्रण. उदाहरणार्थ खेळाडू, डान्सर्स, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, MS धोनी, रोहित शर्मा मित्रांनो. त्यानंतर दृश्य, अवकाशीय, स्पॅशियल, दिशा, जागा, चित्रांची अचूक कल्पना करणे. त्यामध्ये चित्रकार असो, आर्किटेक्ट असो, पायलट असो. यानंतर आंतरवैयक्तिक, इंटरपर्सनल, सामाजिक, दुसऱ्यांच्या भावना समजून घेणे व लोकांशी जुळून घेणे, ही पण एक बुद्धिमत्ता आहे मित्रांनो. यामध्ये राजकारणी असो, शिक्षक असो, समुपदेशक असो, ह्या सगळे येतात. त्यानंतर गार्डनरनी अजून पुढे सांगितलेलं आहे आंतरवैयक्तिक, इंट्रापर्सनल, स्वसमज, ज्यामध्ये तत्त्वज्ञ, संत, आत्मपरीक्षण करणारे लोक, स्वतःच्या भावना, बलस्थाने आणि कमकुवतपणा ओळखण्याची क्षमता. स्वतःच्या भावना, बलस्थाने आणि कमकुवतपणा ओळखण्याची क्षमता आंतरवैयक्तिक असते मित्रांनो. त्यानंतर वातप्रतीक, हे चुकीनं झालेलं आहे इथे टाईप. तर मित्रांनो नैसर्गिक बघूया. यामध्ये उदाहरणं शेतकरी, वनस्पतीशास्त्रज्ञ, निसर्गप्रेमी. काय आहे? निसर्ग, प्राणी, झाडे आणि पर्यावरणाविषयी प्रचंड आवड व समज असणारी बुद्धिमत्ता यामध्ये येते. त्यानंतर इथे बघा गार्डनरचे 8 प्रकार कोणकोणते आहेत? भाषिक, तार्किक, सांगीतिक, शारीरिक, दृश्य, आंतरवैयक्तिक, नैसर्गिक. तर हे टेबल आहे मित्रांनो. यानुसार आपल्याला गार्डनरचे 8 प्रकार आपल्याला समजतील शॉर्टमध्ये. स्पियरमन काय म्हणतात बघूया. तर स्पियरमन यांचं म्हणणं आहे 2 घटक सिद्धांत. त्यांचा 2 घटक म्हणजे 2 फॅक्टर थिअरी आहे त्यांची. स्पियरमनच्या मध्ये 2 प्रमुख घटक असतात. पहिलं G फॅक्टर, ते असते जनरल, सामान्य घटक. हा जन्मजात असतो. हा प्रत्येक व्यक्तीमध्ये एका निश्चित प्रमाणात असतो आणि सर्व प्रकारच्या कामांसाठी याचा वापर होतो. दुसरा आहे S फॅक्टर, म्हणजे स्पेसिफिक, म्हणजे विशिष्ट घटक. हा सरावाने आणि शिक्षणाने मिळवता येतो विशिष्ट कामांसाठी. उदाहरणार्थ संगीत असो, खेळ असो, याची गरज लागते. तुम्ही बघू शकता स्पियरमन यांनी 2 फॅक्टर थिअरी सांगितलेली आहे. पहिला आहे G फॅक्टर, दुसरा आहे S फॅक्टर. इथे बघा G आणि S फॅक्टर वर्गातील व्यावहारिक उदाहरण बघा मित्रांनो. G फॅक्टर सर्वांसाठी पायाभूत असतो, पण S फॅक्टर वेगवेगळ्या विषयानुसार बदलतो. तर G फॅक्टर मित्रांनो सामान्य आहे, पण S फॅक्टर विशिष्ट आहे. तर इथे बघा विद्यार्थी गणितात खूप हुशार आहे, S1 फॅक्टर. S2 फॅक्टर बघा चित्रकला, तोच विद्यार्थी चित्रकलेत सामान्य आहे. ओके. सिद्धांताची तुलना जर केली मित्रांनो गार्डनर विरुद्ध स्पियरमनची, तर इथे बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे. तर सिद्धांताचे नाव जर बघितले तर हावर्ड गार्डनर यांनी बहुविध बुद्धिमत्ता दिलेली आहे आणि स्पियरमन यांनी 2 फॅक्टर थिअरी दिलेली आहे, 2 घटक सिद्धांत. मुख्य विचार जर बघितले तर बुद्धिमत्तामध्ये 8 प्रकार असतात असे हावर्ड गार्डनर यांनी सांगितलेले आहे. आणि स्पियरमन म्हणतात की 2 घटकांवर बुद्धिमत्ता अवलंबून असते. जर घटकांचे स्वातंत्र्य बघितले तर हावर्ड गार्डनर म्हणतात प्रत्येक बुद्धिमत्ता पूर्णपणे स्वतंत्रपणे काम करते, पण स्पियरमन म्हणतात याच घटक नेहमी G घटकावर अवलंबून असते. मित्रांनो विद्यार्थ्यांच्या विविध शिकण्याच्या शैली ओळखण्यासाठी उपयुक्त आहेत हावर्ड गार्डनर, आणि सामान्य बुद्धिमत्ता आणि विशिष्ट कौशल्य समजण्यासाठी उपयुक्त आहेत चार्ल्स स्पियरमन. मित्रांनो महत्त्वाचे मुद्दे जर लक्षात ठेवायचे असेल तर सर्वप्रथम आहे बुद्ध्यांकाचा सिद्धांत कोणी दिला? विल्यम स्टर्न यांनी. बुद्धिमत्ता एकसंध नसून बहुविधी आहे असे हावर्ड गार्डनर यांनी सांगितले आहेत. आणि स्पियरमनच्या सिद्धांतात G म्हणजे काय? जनरल, सामान्य, जन्मजात घटक आहे. तर मित्रांनो गार्डनर यांनी 8 प्रकारची बुद्धिमत्ता आपल्याला सांगितलेली आहे. स्पियरमन यांनी सांगितलेली आहे 2 फॅक्टर थिअरी. G आणि S स्पियरमन शब्दात S आणि P जोडलेले आहेत, तसेच G आणि S लक्षात ठेवा मित्रांनो. G आणि S वरून लक्षात ठेवा की 2 फॅक्टर थिअरी, जनरल आणि स्पेसिफिक. बुद्धिमत्ता शिकण्याची, विचार करण्याची आणि जुळवून घेण्याची क्षमता असते. सूत्र आपल्याला दिलेलं आहे स्टर्न यांनी, मानसिक वय भागिला शारीरिक वय गुणिला 100. हावर्ड गार्डनर यांनी सांगितलेलं आहे 8 प्रकारचं स्वतंत्र बुद्धिमत्ता सर्वांगीण विकासासाठी. स्पियरमन यांनी सांगितलेलं आहे G जन्मजात असते आणि S विशिष्ट असते. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक खास बुद्धिमत्ता लपलेली असते, ती ओळखणे आणि तिला आकार देणे हेच खऱ्या शिक्षकाचे यश आहे. मित्रांनो ही PDF तुम्हाला टेलिग्रामला आपण अवेलेबल करून देणार आहोत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो सिरीज आवडत असेल तर YES टाईप करा आणि आपण यावरचे प्रश्न पण घेणार आहोत, व्यवस्थितपणे आपण अभ्यास करून घेणार आहोत. तर आपल्यासोबत जुळून राहा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. थँक्यू सो मच.